आणि त्यानंतर पाणी आपल्यापर्यंत पोहोचविलं जाईल. धन्यवाद संदेश, धन्यवाद विवेक. एकंदरीत उपांत्य फेरीची दुसरी लढत मैदानावरती रंगते. एका बाजूला श्री क्षेत्रपालेश्वर कळसुले क्रिकेट संघ त्यांच्या विरोधामध्ये शिवान स्पोर्ट्स ओसरगाव क्रिकेट संघ. नाणेफेकीचा कौल जिंकलाय शिवान स्पोर्ट्स ओसरगाव क्रिकेट टीमने आणि प्राथमिकता 5 षटकांच्या सामन्यामध्ये क्षेत्ररक्षण हे स्वीकारलंय. तर दुसऱ्या बाजूनं श्री क्षेत्रपालेश्वर कळसुले क्रिकेट संघाचे सलामीचे 2 फलंदाज मैदानावरती सज्ज होतात. स्ट्राईकला संदेश खाडीगावकर व संदेशच्या जोडीला नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने डावकुऱ्याचा फलंदाज या ठिकाणी आयकॉन खेळाडू अक्षय जाधव. ही उजव्या व डाव्या हाताची जोडगोळी मैदानावरती असेल. तर दुसऱ्या बाजूला शिवान स्पोर्ट्स ओसरगाव क्रिकेट संघाकडनं आयकॉन खेळाडू पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय तो अर्थातच ऋषिकेश उर्फ मुन्ना परब व त्याच्या वेगवान अशा माऱ्याला सडेतोड जबाब देण्यासाठी स्ट्राईकला फलंदाज संदेश खाडे, नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने अक्षय. लेट्स प्लेचा इशारा येतोय अनुभवी पंच सुशील शेडगे सरांचा. याचाच अर्थ सामना या ठिकाणी सुरू हा होतोय. पहिला चेंडू लोवर फुल टॉस, त्याच्यावरती फटका मिड ऑफ वरती सजविलाय. नैसर्गिक अडथळ्याला चेंडूने स्पर्श केलाय. आपली दिशा ही जरूर बदलली आहे. चेंडू मिड ऑन पर्यंत येतोय. एकेरी धाव मैदानावरती घेतलाय उजव्या हाताच्या फलंदाज संदेश खाडीगावकरनं व स्वतःच्या खेळीला सुरुवात केली आहे. स्वतःच्या डावाला प्रारंभ केलाय. तो बलाढ्य अशा शिवान स्पोर्ट्स ओसरगाव क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये पहिलं षटक जबाबदारीचं षटक का तर निर्बंध खेळाडूंवरती यष्टिरक्षक गोलंदाज यांचा अपवाद वगळता 7 खेळाडू हे सर्कल मध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या वर्तुळात व नाममात्र 2 खेळाडू सीमारेषेच्या पलीकडे सीमारक्षक, त्यातील 1 खेळाडू डीप लॉंगॉनवरती डावकुऱ्याच्या फलंदाजासाठी व दुसरा खेळाडू सर्कलच्या पलीकडे रुपेश मोरे डीप लॉंग ऑफला. एवढे फुलटॉस पद्धतीचा चेंडू, त्याच्यावरती फटका सजविलाय. बिमरचा इशारा स्क्वेअर लेग पंच दीपक धुरी सरांकडनं. त्याहीपेक्षा चेंडू थेट पोहोचतोय तो सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. तब्बल 5 धावा मिळत आहेत या चेंडूवरती फलंदाज अक्षय जाधवला. त्याहीपेक्षा फ्री हिटची नामी संधी असेल ती पुढच्या चेंडूवर. चौकारानं नोची अतिरिक्त 1 धाव, 1 चेंडू समाप्त. सांघिक धावफलक तब्बल 6 धावाच्या धावफलकावर. फ्रीहिटची नामी संधी गोलंदाज मुन्ना परब याच्या गोलंदाजीला जखम होते त्या इशाऱ्यानं आणि तदनंतर स्ट्राईकला फलंदाज सज्ज होतोय अक्षय, ज्याने चौकारानं स्वतःचं खातं या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात खोललंय. यावेळी लोवर फुल टॉस, फटका विथ अलॉंग द कार्पेट. या ठिकाणी शॉर्ट मिड विकेटचा खेळाडू, मिड ऑनचा खेळाडू या दोनला चेंडू चकावतोय. चेंडू सीमारेषेपर्यंत पोहोचतोय. यश परबचे भरकस प्रयत्न या ठिकाणी सफल ठरत आहेत. प्राथमिकता एकेरी धाव घेतले. एकेरी धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत आणि बघता बघता दुसऱ्या धावेचं रूपांतर तिसऱ्या धावेत अक्षय आणि त्याचा सहकारी संदेश खाडीगावकरने मैदानावरती केलंय व बहुमूल्य 3 धाव्यांच्या जोडीनं 2 चेंडूंचा खेळ मैदानावरती समाप्त. सांघिक धावफलक 9 धावा धावफलकावर. डाव्या व उजव्या हाताची जोडगोळी मैदानावरती ही डोकेदुखी ठरते क्षेत्ररक्षण करणाऱ्या शिवान स्पोर्ट्स ओसरगाव या क्रिकेट संघासाठी. वारंवार क्षेत्ररक्षणात बदल हे करावे लागतात व ते बदल आपल्या नजरेने पाहत मोक्याच्या क्षणी सलामीवीर स्ट्राईकला सज्ज होतोय तो संदेश खाडी. ओव्हर पिच, त्याच्यावरती ड्राईव्हचा फटका या ठिकाणी आलाय. कव्हर्सवरती क्षेत्ररक्षक तैनात. परतीची फेक जोपर्यंत ऋषिकेशच्या दिशेने. एकेरी धाव या चेंडूवरती घेतले संदेश खाडीगावकरनं व त्या पूर्णत्वास नेलेल्या एकेरी धावेने बघता बघता 3 चेंडूंचा खेळ मैदानावरती समाप्त आणि तब्बल दशकाचा उंबरठा मैदानावरती गाठतोय. 10 धावांचा पल्ला गाठतोय 3 चेंडूंमध्ये, म्हणजे दुहेरी आकड्यात प्रवेश करतोय. प्रथम फलंदाजी करताना शिवान स्पोर्ट्स ओसरगाव क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये श्री क्षेत्रपालेश्वर कळसुली क्रिकेट संघ. याही वेळी 2 खेळाडूंना सर्कलच्या पलीकडे ठेवलं जात आहे. जो खेळाडू या ठिकाणी उजव्या हाताच्या फलंदाजासाठी कव्हर्स मध्ये होता तो आता डावकुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी डीप मिड विकेट वरती व लॉंगॉन वरती यश परब ही क्षेत्ररक्षण व्यूहरचना. एवढे फुलटॉस पद्धतीचा चेंडू, मात्र फटका हवेत न टोलविता फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटी फटका हा सजवलाय. जोपर्यंत डीप मिड विकेटचा खेळाडू बरंच अंतर कापत चेंडूपर्यंत पोहोचतोय, चेंडूवरती आपला ताबा ठेवतोय. त्याहीपेक्षा परतीची फेक करेल मुन्नाच्या दिशेने, तोपर्यंत याही चेंडूवरती 2 धावा. सांघिक धावफलक दुहेरी धावेच्या साथीनं बदलतोय, वृद्धिंगत होतोय. आतापर्यंत 12 धावा धावफलकावर. 4 चेंडूंचा खेळ हा समाप्त. अजूनही 2 चेंडू असतील ते मैदानावरती बाकी.
फ्लोर लेन पद्धतीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतोय. चेंडू शरीरवेधी ठरतोय, शरीराला स्पर्श करतोय. यष्टिरक्षक खेमराज जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचेल धावेपासून रोखलंय ते अक्षयला. निर्धाव चेंडूच्या साथीनं 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकातील, जबाबदारीच्या षटकातील, मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकातील आणि विवेक परब सरांच्या भाषेत सांगायचं तर शक्ती प्रदर्शनाच्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ हा समाप्त. अंतिम एक चेंडू बाकी. यॉर्कर त्याच्यावरती ड्राईव्हचा फटका हा सजविलाय. क्षेत्ररक्षक शॉर्ट कव्हरवरनं या ठिकाणी सिलिंग मिड ऑफ पर्यंत पोहोचतोय. एकेरी धाव घेतले अक्षय जाधवनं. पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या सांगते अखेरीस सांघिक धाव फलकाचा विचार केला तर सांघिक धाव फलक 13 धावा. धाव फलकावरती अजूनही 4 षटक 24 चेंडूंचा खेळ असेल बाकी. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल व ती सुरुवात होण्यासाठी वळूया परत एकदा डीजेच्या एका सुगम संगीताकडे. आघाडीचं पहिलं षटक समाप्त. निर्बंध समाप्त होत आहेत. तदनंतर खेळाडूंवरचे गोलंदाजीमध्ये बदल आणि गोलंदाजीमध्ये आतापर्यंत अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर यशस्वी कर्णधार त्याहीपेक्षा विवेकजी परब 150 पेक्षा जास्त मॅन ऑफ द सिरीज ज्या खेळाडूकडे आतापर्यंत तोच कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग अर्थातच रुपेश मोरे गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. कमान आपल्या खांदे घेतोय. त्याहीपेक्षा फलंदाजांना कवयित घेण्यासाठी तो सज्ज होतोय. तो दुसऱ्या षटकामध्ये राईट आर्म ओव्हर द विकेट. जेवढे फुलटॉस पद्धतीचा चेंडू झेल टिपण्याची नामी संधी मोक्याच्या क्षणी दवडली जाते ती डीप एक्स्ट्रा कव्हरच्या खेळाडूकडनं व तदनंतर या ठिकाणी उंचीची मर्यादा चेंडूने गाठले की नाही यासाठी या ठिकाणी तिसऱ्या पंचांच्या दालनात निर्णय हा येतोय व तिसऱ्या पंचांच्या दालनात निर्णय आल्यानंतर आमचे तिसरे पंच एमरोज अल्मेडा सर खातरजमा करतायत आणि तदनंतर DRS जो घेतलाय अर्थातच डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम जी घेतली आहे या ठिकाणी बिमरसाठी त्याची खातरजमा करतायत आमचे एमरोज अल्मेडा सर आणि तदनंतर निर्णय हा देतील. येस इट इज फेअर डिलिव्हरी. फलंदाज फ्रंट फूट वर येतोय अक्षय या ठिकाणी आणि फ्रंट फूट वरती आल्यानंतर या ठिकाणी जो फटका लोवर फुल टॉस म्हणजे योग्य ठिकाणी चेंडू होता. फलंदाज थोडासा पुढे येतोय त्यामुळे या ठिकाणी निर्णय हा गोलंदाजाच्या दिशेने जातोय अर्थातच फेअर डिलिव्हरी. एकच धाव घेतले या फटक्यावरती फलंदाज अक्षय जाधवनं आणि त्या एकेरी धावेच्या साथीनं 14 धावा धाव फलकावर. यावेळी उजव्या यष्टीवरचा चेंडू टॅपचा फटका निघालाय संदेश घाडीगावकरच्या बॅटमधनं. याही वेळी तारंबळ उडते क्षेत्ररक्षकांची व त्याचा परिणाम आपण मैदानावरती पाहतोय. एकेरी धावेचं रूपांतर याही वेळी सहजासहजी दुसऱ्या धावेत केलं जात आहे ते अर्थातच फलंदाजांकडनं आणि निघालेल्या 2 धावेंच्या साथीनं दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ समाप्त. सांघिक धाव फलक 16 धावा धाव फलकावर. अजूनही 4 चेंडू असतील ते मैदानावरती बाकी. इथून संधी नसेल पराभूत संघाला कारण विजय हा अति आवश्यक. अंतिम फेरी गाठण्यासाठी पराभूत संघाला आपला गाशा हा गुंडाळावा लागेल. यावेळी चेंडूचा टप्पा उजव्या यष्टीवरती टप्पा पडल्यानंतर वाईडची दाद मागितली जात आहे. मात्र अनुभवी तटस्थ पंच दीपक धुरी ठामपणे फलंदाजाला सांगतायत की चेंडू योग्य टप्प्यावरचा, चेंडू योग्य दिशेवरचा. त्यामुळे चेंडू यष्टिरक्षकाच्या हाती अर्थातच खेमराजच्या हाती विसावतोय व निर्धाव चेंडूची होते ती सांगता. यावेळी लोवर फुल टॉस त्याच्यावरती आक्रमक असा फटका मिड ऑफ वरती टोलविलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. जोपर्यंत परतीची फेक ही योग्य वेळी त्याच तत्परतेने होईल ती गोलंदाज रुपेश मोरेच्या दिशेने तोपर्यंत एकेरी धाव मैदानावरती फलंदाजांनी घेतली आहे. एकेरी धावेच्या साथीनं 4 चेंडूंचा खेळ समाप्त दुसऱ्या षटकातील आणि सांघिक धाव फलकाचा विचार केला तर 17 धावाच्या धाव फलकावर. अजूनही 2 चेंडू असतील ते या षटकाची सांगता होण्यासाठी बाकी. शेवटी आखूड टप्प्याचा चेंडू शरीराला स्पर्श करतोय. तदनंतर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू या ठिकाणी निघतोय
आडव्या बेटने पुलचा फटका सजवायचा होता, मात्र मंद गतीचा चेंडू, कमी गतीचा चेंडू, यावेळी स्लोवर वन पद्धतीचा चेंडू गोलंदाज रुपेश मोरेचा आणि निर्धाव चेंडूच्या साथीनं सांघिक धावफलक जयसेता 17 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू असेल तो दुसऱ्या षटकातील बाकी. या षटकामध्ये विवेकजी मी म्हणेन कमबॅक करून दिलाय ते अर्थातच ओसरगाव क्रिकेट संघाला. गोलंदाज रुपेश मोरेने सुरेख असं षटक आतापर्यंत 4 धावा खर्च करतोय, तो 5 चेंडूंमध्ये. याही वेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू स्वतःच्याच फॉलो थ्रो मध्ये फटका हात तटविलाय. रक्षात्मक पवित्रा फलंदाज अक्षयने घेतलाय. धाव घेणं तेवढंसं सोपं नसेल हे स्वतः चेंडूपर्यंत पोहोचत ठामपणे सांगतोय तो गोलंदाज रुपेश मोरे. अनेक कंजूशी किफायतशीर मारा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. निर्धाव चेंडूच्या साथीनं दुसऱ्या कंजूशी षटकाचा खेळ समाप्त होत आहे व 2 षटक 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर सांघिक धावफलक जयसेता 17 धावा धावफलकावर. थँक्यू डीजे. 2 षटक 12 चेंडूंचा खेळ मैदानावरती समाप्त होतोय आणि सांघिक धावफलक 17 धावाच्या धावफलकावर 8.50च्या धावगतीने धावा जमविल्या आहेत. आता गोलंदाजीमध्ये कोणताही अतिरिक्त बदल आपल्याला दिसत नाही. ज्या मुन्ना परबने पहिलं जबाबदारीचं षटक हाताळलं होतं अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, तोच गोलंदाज वैयक्तिक स्पेलमधील दुसरं आणि डावातील तिसरं षटक हे हाताळतोय. यावेळी धावबाद करण्याच्या इराद्यात क्षेत्ररक्षकाकडनं थोडीशी चूक, फंबल हे होत आहे. क्षेत्ररक्षक दुसरा प्रयत्न चेंडूवरती ताबा मिळवेल त्याहीपेक्षा परतीची फेक करेल अर्थातच गोलंदाज मुन्ना परबच्या दिशेने. 2 धावा घेतल्या आहेत पहिल्या चेंडू, 1 धाव घेतले पहिल्या चेंडूवरती आणि सांघिक धावफलकाचा विचार केला तर महत्वपूर्ण क्षणी 18 धावाच्या धावफलकावरती. यावेळी डावखुऱ्याचा फलंदाज सज्ज होतोय अक्षय व अक्षयच्या जोडीला सलामीचा फलंदाज नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने कर्णधार संदेश खाडीगावकर. शेवटी स्लोवर वन त्याच्यावरती स्क्वेअर ऑफ द विकेट फटका पॉइंटला या ठिकाणी सजविलाय. एकेरी धाव वेगात घेतले व दुसरी धावेसाठी प्रतिसाद या ठिकाणी योग्य असा दिलाय तो संदेशनं साधेला अर्थातच या ठिकाणी अक्षयच्या दोघांच्या योग्य अशा धावगतीवरती 2 धावा निघतायत या चेंडूवरती आणि निघालेल्या 2 धाव्यांच्या साथीनं सांघिक धावफलक 20 मैदानावरती गाठतोय. 20 धावांचा पल्ला हा गाठला जातोय. तिसरं षटक प्रगतीपथावर 2 चेंडूंचा खेळ मैदानावरती समाप्त. अजूनही 4 चेंडू असतील ते बाकी. शेवटी फलंदाज पुढे सरकतोय, फ्रंट फुटवरती येतोय, बदलाले त्या दर्शवतोय. एकेरी धाव घेतली, धावबाद करण्याची सुसंधी मोक्याच्या क्षणी दबडली जाते मुन्नाकडनं कारण वेगात योग्य वेळी फेकी केली होती शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या खेळाडूनं. मात्र दुसऱ्या बाजूनं ती फेक आपल्या हातामध्ये या ठिकाणी घेताना कुठेतरी कमी पडतोय, कुठेतरी अंदाज वेगाचा चुकतोय. तो मुन्ना परबच्या मुभा या ठिकाणी दुसरी धाव घेण्याची व त्या 2 धावेच्या साथीनं 3 चेंडूंचा खेळ समाप्त. सांघिक धावफलक 22 धावा धावफलकावर. शेवटी पॅडलसूपचा फटका हा सजवायचा होता फलंदाजाला, मात्र प्रचंड वेगात चेंडू हाताला जातोय ऋषिकेश उर्फ मुन्नाकडनं. निर्धाव चेंडूच्या साथीनं तिसरं षटक 4 चेंडूंचा खेळ मैदानावरती समाप्त होतोय. शेवटचे 2 चेंडू असतील ते बाकी. शेवटी फ्लोर लेन पद्धतीचा चेंडू, मात्र चेंडू खेळपट्टीच्या बऱ्याच बाहेर पडतोय. अनुभवी तटस्थ पंच यावेळी खातरजमा करतायत. इशारा येतोय चेंडू या ठिकाणी अवांतर असल्याचा अर्थातच वाईड असल्याचा व वाईडच्या अवांतर एकेरी धावेची मदत मोक्याच्या क्षणी मिळते ती या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या श्री क्षेत्रपालेश्वर कडसुले क्रिकेट संघाला व त्या अवांतर अतिरिक्त एकेरी धावेने सांघिक धावफलक 23 धावा धावफलकावर. 23 धावा धावफलकावर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो मुन्ना.
यावेळी चेंडूचा टप्पा उजव्या यष्टीवरती सन्मानजनक पावित्र्यात फटका तटविलाय. चेंडू सिली पॉइंट वरनं क्षेत्ररक्षक झपकन चेंडूवरती पोहोचतोय. जोपर्यंत थेट फेकी ही यष्टीरक्षक खेमराज देवळीच्या दिशेने, तोपर्यंत एकेरी धाव फलंदाज अक्षयने घेतलाय व त्या एकेरी धावेच्या साथीनं सांघिक धाव फलक 24 धावा धाव फलकावर. महत्वपूर्ण क्षणी तिसरं षटक प्रगतीपथावर आणि सांगतेच्या दिशेनं या ठिकाणी पुढील चेंडू घेऊन गोलंदाज ऋषिकेश उर्फ मुन्ना, त्याच्या विरोधात सलामीवीर उजव्या हाताचा फलंदाज सज्ज होतोय कर्णधार संदेश खाडीगावकर. जेवढे ओव्हर पिच मात्र फटका फसतोय इनसाइड आउट. या ठिकाणी कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध फटका सजविलाय. जोपर्यंत खेमराज देवळीच्या दिशेने चेंडू या ठिकाणी परत एकदा फेकला जाईल तोपर्यंत 2 धावा मैदानावरती पूर्णत्वास आणि 2 धावेच्या साथीनं जवळजवळ खेळ समाप्त होतोय. 3 षटक 18 चेंडूंचा सांघिक धावफलक मैदानावरती 26 धावाच्या धावफलकावर. यस डीजे. तीन षटक 18 चेंडूंचा खेळ समाप्त. नाणेफेक पराभूत झाल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आतापर्यंत 26 धावांना गवसणी घालतोय श्री क्षेत्रपालेश्वर कडसुली क्रिकेट संघ. राहिलेली 2 षटकं 12 चेंडूंचा थरार मैदानावरती बाकी आणि या 2 षटकांमध्ये किती धावांपर्यंत मजल मारतोय प्रथम फलंदाजी करताना श्री क्षेत्रपालेश्वर कडसुली क्रिकेट संघ हे पाहणं असेल ते उत्सुकतेचं. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाज वैयक्तिक पहिलं अर्थातच डावातील महत्वपूर्ण 4थं षटक हाताळण्यासाठी खेमराज देवळे उर्फ बंटी हा या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय व त्याच्या विरोधात डावखुऱ्या हाताचा फलंदाज आयात केलेला खेळाडू आयकॉन खेळाडू श्री क्षेत्रपालेश्वर कडसुली क्रिकेट संघाचा अक्षय जाधव आणि अक्षयच्या जोडीला नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने संदेश खाडीगावकर. पहिला चेंडू हाताळताना गोलंदाज थोडासा अडखळतोय व स्वतःला परत एकदा त्या धक्क्यातनं सावरतोय सज्ज होतोय. 4थ्या षटकातील पहिला चेंडू हाताळण्यासाठी राईट आर्म राऊंड विकेट. या ठिकाणी गोलंदाज खेमराज देवळे उर्फ बंटे. विखुरलेली अशी क्षेत्ररक्षण व्यूहरचना व त्या व्यूहरचनेसह या क्षेत्ररक्षणाला अनुसरून गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज बंटे. पहिला चेंडू स्टॉपर पण थोडासा मागे ठेवला जातोय. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न यावेळी प्रयत्नच राहतोय. पहिल्याच प्रयत्न चेंडू अडविण्याचा संधी मिळते अक्षयला दुसरी धाव घेण्याची व ती संधी वाया न जाऊ देता संधी न हुकवता संधी न दवडता एकेरी धावेची पावलं झटपट दुसऱ्या धावेकडे वळवली आहेत व 4थ्या षटकाला प्रारंभ दुहेरी धावेच्या साथीनं आणि त्या 2 धावेंना सांघिक धाव फलक बदलतोय तो 28 धावा धाव फलकावर. अजूनही 11 चेंडूंचा खेळ या इनिंग मधील बाकी असेल. उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यातील बाकी असेल तो श्री क्षेत्रपालेश्वर कडसुली विपक्ष शिवान स्पोर्ट्स ओसरगाव या 2 संघादरम्यान. ज्यावेळी ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू आक्रमक असा फटका अक्षयच्या बॅट मधनं निघतोय. गगनचुंबी फटका डीप लंगन सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. यस डीजे. सलग 3 षटकारांसाठी या स्पर्धेचे मुख्य आयोजक करतात संदीप चव्हाण यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक हे पुरस्कृत.
आणि सलग 3 विकेट घेतले, हॅट्रिक, विकेट हॅट्रिक, त्याच्यासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक. 34 धावा धाव फलकावर. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट फटका ड्राईव्हचा सजवायचा होता. शॉर्ट थर्डमॅन वरती फटका निघतोय. एकेरी धावेची खून येते दीपकजी धुरी सरांकडनं. एकेरी धावेचा इशारा व त्या एकेरी धावेने 35वी धाव निघते फलंदाजी करणाऱ्या श्री क्षेत्रपालेश्वर कळसुली क्रिकेट संघासाठी उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यामध्ये या भव्य दिव्य अशा मैदानावर. त्यावेळी फलंदाज पुढे सरकतोय. शॉर्ट मिड विकेट, मिड ऑन या दोघांच्या अगदी मधोमध फटका या ठिकाणी सजविलाय. डीप वरती यश परब हा क्षेत्ररक्षक तैनात, जोपर्यंत परतीची फेक करेल. एकेरी धावेची पावलं झटपट दुसऱ्या धावेकडे वळविली आहेत ती अर्थातच अक्षय जाधवनं आणि 2 धावेच्या साथीनं 37 धावांपर्यंत या ठिकाणी पोहोचतोय. प्रथम फलंदाजी करताना श्री क्षेत्रपालेश्वर कळसुली हा क्रिकेट संघ. डाव्या व उजव्या हाताची जोडगोळी व या जोडगोळीला थांबविण्यासाठी गोलंदाज बंटी देवडी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. परत एकदा राईट आर्म राऊंड विकेट. षटकातील पुढील चेंडू. यावेळी ओव्हर पिच इनसाइड आउट असा फटका सजविलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक रुपी मोरे तैनात. रुपीच्या हातातनं झेल सुटणं ही तेवढीशी सोपी बाब नसेल हे परत एकदा सो ठामपणे सांगतोय. ज्यावेळी झेल आणि रुपी मोरेचं क्षेत्ररक्षण यामध्ये समीकरण जुळत आहे. कायम विजय येतोय रुपी मोरे हा अव्वल दर्जाचा क्षेत्ररक्षक. झेल टिपलाय. खेळी समाप्त झाली आहे अक्षय जाधवची. निराशवदनाने अक्षय मैदानाचा रस्ता हा सोडतोय. परिणामतः डगआउटचा आसरा घेतोय तो डीजेच्या साथीनं. यस डीजे. नवीन फलंदाज मॅन फ्रॉम हळवल अर्थातच विनय सावंतची वर्णी लागते. ती श्री क्षेत्रपालेश्वर कळसुली क्रिकेट संघाकडून. सांघिक धावफलकाचा विचार केला तर 37 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. चौथं षटक हे प्रगतीपथावर अजूनही एक षटक मैदानावरती बाकी असेल. बंटी देवळी अर्थातच खेमराज देवळी षटकातील पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय, ज्याला सफलताही मिळते. ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू. लॉफ्टेड फटका. यश आणि यशच्या साथीनं क्षेत्ररक्षकाला चेंडू चखवतोय. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रो फटका निघतोय तो डीप मिड ऑन सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी डीजे. खेळ समाप्त होतोय. 41 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाज प्रशांत एकावडे यावेळी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. तो शिवा स्पोर्ट्स ओसरगाव क्रिकेट संघाकडून. व प्रशांत एकावडेने आपली या ठिकाणी दिशा ही ठरवली आहे. प्रमुख पंच या अर्थातच सुशील शेडगे सर यांना पार करत त्यांच्या डाव्या बाजूनं राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी होतोय तो सज्ज.
प्रशांत एकावडे गोलंदाज अंतरिम षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय, अर्थातच राईट आर्म ओव्हर द विकेट. नवीन चेंडूची पाहणी दोन फलंदाज मैदानावरती करतायत. एका बाजूला विनय नॉन स्ट्राईक एंडला, तर यावेळी स्ट्राईकला फलंदाज सज्ज होतोय, तो अर्थातच संदेश घाडीगावकर. दुसऱ्या बाजूला प्रशांत एकावडे भरवशाचा गोलंदाज डेथ ओव्हरमध्ये सज्ज होतोय, तो अर्थातच शिवान स्पोर्ट्स ओसरगाव क्रिकेट संघाकडून. 41 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात अंतरिम षटकाला होते ती सुरुवात. यावेळी आखोट टप्प्याचा चेंडू विथ अलोंग द कार्पेट, जमिनीलगतचा फटका संदेश घाडीच्या बॅटमधनं निघालाय. क्षेत्ररक्षकाला प्राथमिकता चेंडूने चकविलं होतं, दगा दिला होता, मात्र पाठलाग केलाय. दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी देखील ठरलाय. त्याहीपेक्षा फेकी प्रशांत एकावडेच्या दिशेने 2 धावा निघतायत. 2 धाव्याच्या साथीनं सांघिक धावफलकाचा विचार केला तर 43 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात व उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या सत्राची इतिश्री करणारे, भैरवी घालणारे शेवटचे 5 चेंडू असतील ते बाकी. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय तो या फलंदाजांसाठी, आणि तो बदल आपल्या नजरेनं पाहिल्यानंतर सलामीचा फलंदाज संदेश घाडीगावकर सज्ज होतोय अंतरिम षटकातील दुसऱ्या चेंडूचा सामना हा करण्यासाठी. ज्यावेळी चेंडूचा टप्पा उजव्या यष्टीवरती, टप्पा पडल्यानंतर चेंडू बराच बाहेर निघतोय. अनुभवी तटस्थ पंच सुशील शिडगे सरांचा इशारा अवांतरचा चेंडू, याचाच अर्थ एकेरी धाव मिळते ती श्री क्षेत्रपालेश्वर कडसुले क्रिकेट संघासाठी, व त्या अवांतर अतिरिक्त एकेरी धावेने सांघिक धाव फलक 44 धावा धावफलकावर. आखोट टप्प्याचा चेंडू, निर्जन स्थळी चेंडू पडतोय. चेंडू या ठिकाणी शॉर्ट फाईन लेग वरती निघतोय. क्षेत्ररक्षक या ठिकाणी चेंडू अडविण्याचा प्रयत्न करतोय, मात्र मोक्याच्या क्षणी चेंडू या ठिकाणी शॉर्ट फाईन लेग वरती डी झोन मध्ये पोहोचतोय की 2 धावा मिळत आहे त्याची खातरजमा होणं हे बाकी. पंच आता धावा किती आताच्या चेंडूवरती? पंच 1 धाव की 2 धावा? एकच धावेचा इशारा येतोय, म्हणजे डी झोन मध्ये चेंडू पोहोचतोय. तब्बल एका धावेच्या साथीनं सांघिक धाव फलक हा 45 गाठतोय, तो या फटक्याच्या असतानंतर. यावेळी ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू उजव्या यष्टीवरती, चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू प्रचंड वेगात या ठिकाणी यष्टीरक्षक ऋषिकेश उर्फ मुन्नाच्या हाती स्थिरावतोय. वाईड साठी DRS या ठिकाणी घेतलाय, मात्र खातरजमा करतायत आमचे तिसरे पंच आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये, आमच्या PC रूम मध्ये. यस, ऑनफिल्ड अंपायर डिसिजन इज द फायनल डिसिजन. योग्य टप्प्यावरचा चेंडू, योग्य दिशेवरचा चेंडू या ठिकाणी आपण या ठिकाणी मेगा स्क्रीनवरती खातरजमा केली आहे. अर्थातच या ठिकाणी आपले MCA चे पंच आहेत, त्यांचा निर्णय हा योग्यच असेल. याही वेळी तेच चित्र मैदानावरती स्पष्ट होत आहे. चेंडूचा टप्पा उजव्या यष्टीवरती, प्रचंड वेगात चेंडू योग्य टप्प्यानंतर ऋषिकेशच्या हाती विसावतोय, आणि जसजसे चेंडू निर्धाव जात आहेत तसतसे या ठिकाणी अतिरिक्त दबाव या ठिकाणी वाढताना दिसेल तो फलंदाजांवर. एकंदरीत पुढील चेंडू गोलंदाज प्रशांत एकावडे सज्ज होतोय, तो राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी आखोट टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने फटका हा सजविलाय. परत एकदा 2 धावा घेण्याचा परिपूर्ण प्रयत्न यावेळी सफल ठरतोय. 2 धावा निघतायत, त्या अर्थातच फलंदाज संदेश घाडीच्या खाती 2 धावा निघतायत श्री क्षेत्रपालेश्वर कडसुली क्रिकेट संघासाठी, आणि 2 धावेनं सांघिक धावफलक मैदानावरती पोहोचतोय तो 47 धावाच्या धावफलकावर. अंतरिम षटक, डेप्थ ओव्हरचं षटक, इनिंगची इतिश्री करणारं षटक उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यातील, आणि त्याच षटकातील पुढील चेंडू भरवशाचा गोलंदाज प्रशांत एकावडे परत एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी झेल टिपण्याची सुसंधी, मिड ऑफचा खेळाडू सर्कलमध्ये थोडासा चुकतोय, त्याच्या हातातनं चेंडू निसटतोय, धावबाद करण्याची संधी ही वाया न जाऊ देता थेट फेकी या ठिकाणी ऋषिकेशच्या दिशेनं. एकच धाव मिळते यावेळी फलंदाज संदेश घाडीगावकरला, आणि तदनंतर या ठिकाणी धावबाद होतोय. परिणामतः मैदानाचा रस्ता सोडतोय 48 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात DJ.
अंतिम एका चेंडूचा खेळ मैदानावरती बाकी या इनिंग मधील या षटकाची सांगता करणार व त्या शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय तो सागर गावकर. 48 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात इनिंगची सांगता करणारा शेवटचा चेंडू राईट आर्म ऑर्थ विकेट प्रशांत एकवडे. यावेळी चेंडू बॅटच्या टोला स्पर्श करतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. या ठिकाणी गोलंदाज कवेत घेतोय. फलंदाज सागर घाडीगावकरला स्वतःचं खातं न खोलता तिसरा हादरा बसतोय. त्याहीपेक्षा सागर मैदानाचा रस्ता सोडतोय. सांघिक धावफलकाचा विचार केला तर सांघिक धावफलक 48 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात डावाच्या दुसऱ्या सत्रामध्ये 30 चेंडू 18 या ठिकाणी 30 चेंडू 5 षटक आणि त्या 5 षटकांमध्ये तब्बल 49 धावांची आवश्यकता अंतिम फेरी गाठण्यासाठी असेल ती अर्थातच शिवान स्पोर्ट्स ओसरगाव क्रिकेट संघाला मात्र 30 चेंडूत या ठिकाणी 49 धावा जमविल्या जात आहेत की 30 चेंडूत 49 धावांचं संरक्षण केलं जात आहे, बचाव केला जातोय हे सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज बदलतोय. शिवडावगावचे सुपुत्र या ठिकाणी अर्थातच संदेश तांबे सरांकडे मी मायक्रोफोन सुपूर्द करतोय व काही क्षणांच्या क्षणिक अशा विश्रांतीसाठी मी मराठी समालोचक सागर कदम काही काळ काही वेळ आपली रजा घेतोय आणि परत एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील दुसऱ्या सत्राचा इतिवृत्तांत आपल्या कर्णपटलापर्यंत पोहोचविण्यासाठी. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज बदलतोय. आवाज असेल संदेश तांबे सरांचा. दोन 2026 पर्व चौथ्या पर्वाचा अतिशय महत्वाचा सामना अर्थातच दुसरा क्वालिफायरचा सामना दोन संघाच्या दरम्यान एका साईडने असेल श्री क्षेत्रपालेश्वर कळसोली आणि त्याच्या विपक्ष खेळतोय शिवान स्पोर्ट्स ओसरगाव. मर्यादित 5 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करताना श्री क्षेत्रपालेश्वर कळसोली संघ 48 धावांपर्यंत मजल मारतोय आणि हा सामना जिंकण्याकरता शिवान स्पोर्ट्स ओसरगाव संघाला आवश्यकता असेल 49 धावांची. सूरज खाडी या ठिकाणी यायचंय. सूरज खाडी मुख्य आयोजक आदरणीय कृष्णा चव्हाण यांच्याशी आपण संपर्क साधा. मर्यादित 5 षटकांमध्ये 49 धावांचा पल्ला गाठणं अर्थातच प्रति षटकामागे 10 धावांची सरासरी आपल्याला राखायची आहे जर हा सामना जिंकायचा असेल शिवान स्पोर्ट्स ओसरगाव संघाला. पाहूया कशा प्रकारची फलंदाजी होते शिवान स्पोर्ट्स ओसरगाव संघाची की मग या आव्हानापासून वंचित ठेवत आतापर्यंत जो खेळ या मैदानावरती साकारलाय तो श्री क्षेत्रपालेश्वर कळसोली संघ बाजी मारत या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल का याची निश्चिती करणारा दुसरा क्वालिफायरचा सामना अतिशय महत्वाचा सामना अर्थातच सेमीफायनलचा दुसरा मुकाबला. सलग 3 षटकारांसाठी 500, सलग 3 विकेटसाठी 500. संदीप चव्हाण या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्तानं यानंतरच्या होणाऱ्या सामन्यासाठी अर्थातच या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय कृष्णा चव्हाण आणि संदीप चव्हाण यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी अर्थातच सलग 3 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर होत आहे. त्यानंतर सलग 3 विकेटसाठी देखील हे 500 रुपयाचं पारितोषिक कायम असेल. सर्व स्पर्धकांनी याची नोंद घ्यायची, सर्व क्रिकेटपटूंनी याची नोंद घ्यायची की सलग 3 षटकारांसाठी आपल्याला 500 रुपयाचा मानकरी होण्याची संधी आहे आणि सलग 3 विकेटसाठी अर्थातच हॅट्रिकसाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक हे स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय संदीप चव्हाण आणि कृष्णा चव्हाण यांच्या वतीनं दिलं जात आहे. चला बॅटर मैदानात पाठवा.
मगाशी ज्या पद्धतीची फलंदाजी एलिमिनेटर सामन्यामध्ये आपण पाहिली, रुपी मोरेच्या साथीनं त्याचा संघ सहकारी याच्या धुवाधार फलंदाजीच्या जोरावर या स्पर्धेच्या दुसऱ्या क्वालिफायरच्या सामन्यामध्ये या संघानं विजय संपादन केला होता हर्षदा वॉरियर्स संघाच्या विरोधात, आणि क्वालिफायरच्या दुसऱ्या सामन्यासाठी ते पात्र झाले होते. आणि तोच संघ अर्थातच शिवांश स्पोर्ट्स ओसरगावचा संघ या सामन्यामध्ये बलाढ्य श्री क्षेत्र बालेश्वर कळसुली संघाच्या विरोधात खेळतोय. भालचंद्र स्पोर्ट्स क्रिकेट संघ शिरवळ आयोजित मर्यादित षटकांची ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आजचा तिसरा दिवस आणि अतिशय महत्वाचा दिवस, कारण की आजच्या सायंकाळच्या सत्रामध्ये कोण होणार या स्पर्धेचा विजेता संघ याची निश्चिती देखील होणार आहे. पाहूया साई स्पोर्ट्स हरकुळ बुद्रुकच्या विरोधात कोणता संघ अंतिम फेरीमध्ये खेळेल याची निश्चिती करणारा हा दुसरा क्वालिफायरचा सामना आपल्या सर्व रसिकांच्या भेटीला आलाय. tenniscricket.in माध्यमातून ही स्पर्धा सर्वदूर पोहोचवली जाते. अर्थातच युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण घर बसल्या देखील पाहत आहात. घर बसल्या या स्पर्धेचा आनंद लुटणाऱ्या तथा या मैदानावरून हा सामना पाहणाऱ्या सर्व मायबाप रसिकांचं मी कॉमेंट्री बॉक्समधनं संदेश तांबे मनस्वी हार्दिक स्वागत करतोय. सामन्याला होते सुरुवात. 49 धावांचं लक्ष समोर ठेवून सलामीची जोडगोळी मैदानात. संतोष नाणेकर गौरव सामने सध्या बघतो. 5 षटकांच्या या इनिंग मध्ये 49 धावांचं लक्ष समोर ठेवून सलामीची जोडी मैदानात. स्ट्रायकर यांच्या दिशेने मिस्टर रुपी मोरे अर्थातच अंडरआर्मचा बेताज बादशाह म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो पहिला चेंडू फेस करतोय. आखूड डब्याचा चेंडू होता पॉइंट क्षेत्रामध्ये काढलाय. रनआउटची संधी आहे आणि बघूया पहिल्या चेंडूवरती पहिला विकेट अर्थातच प्राइस विकेट मिळवली जाते. पहिला हादरा बसतो 0 धावसंख्येवरती. बॅटर यश माघारी परतोय. मगाच्या सामन्यामध्ये ज्यानं धुवाधार फलंदाजी केली होती आपल्या संघाला एका मजबूत स्थितीत आणत या क्वालिफायरच्या दुसऱ्या सामन्यासाठी संधी दिली होती तो यश माघारी परतोय 0 या धावसंख्येवरती. डीजे पहिला हादरा बसलाय 0 या धावसंख्येवरती. अस्तित्वात नसलेली धाव घेण्याचा प्रयत्न नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने. त्या ठिकाणी मिसअंडरस्टँडिंग झालं रुपी मोरे आणि यश यांच्यामध्ये आणि त्या बदल्यात यशला माघारी परतावं लागलं. 49 धावांचं लक्ष समोर ठेवून सलामीची जोडी उतरली होती. पहिला मोहरा झालाय गारद आणि त्याची जागा घेण्यासाठी अर्थातच ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं शिवांश स्पोर्ट्स ओसरगाव संघाचं तोच यश परब. पुन्हा एकदा आखूड डब्याचा चेंडू होता पॉइंट क्षेत्रामध्ये काढलाय. 1 धाव या चेंडूवरती निश्चितपणे मिळेल. रोपे स्वतःचं खातं खोलतोय, संघाचं खातं खोलतोय. धावा संख्या 1 गडी बाद 1. आणि या मैदानावरती संयम दाखवावा लागेल. 49 धावांचं टार्गेट जर आपल्याला चेस करायचं तर एकेरी दुहेरी धावा घ्यायच्या आहेत. धावफलक हलता ठेवायचा आहे. कमजोर चेंडूवरती प्रहार करायचा आहे. अशा रणनीतीनं निश्चितपणे या मैदानावरती फलंदाजी करावी लागेल जर या 49 धावांचं टार्गेट आपल्याला चेस करायचं असेल. पाहूया एक संयमी फलंदाजी रुपी मोरेचं या मैदानावरती राहणं अतिशय आवश्यक आहे. आणि विपक्षी संघाचा विचार केला क्षेत्रपालेश्वर संघाचा तर मुन्ना परब आणि रुपी मोरे ही जोडी फोडणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. पाहूया आतापर्यंत सफल षटक म्हणावं लागेल अक्षयचं. पहिल्या चेंडूवरती हादरा रनआउटच्या स्वरूपात दिलाय. दुसऱ्या चेंडूवरती सिंगल. पुढचा चेंडू अक्षय जाधवचा. आखूड टप्प्याचा चेंडू आहे. पंचांचा येतोय वाईडचा इशारा. 1 धाव संघाच्या खात्यात निश्चितपणे जमा होते. एका धावेने संघाची धावसंख्या
2 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 49 धावांचा पाठलाग करताना 2 धावा धावफलकावरती लागल्यात शिवांश फोर्स ओसरगाव संघाच्या. हिट करण्याचा प्रयत्न होता, बॅटचे किनार घे, चेंडू जातोय यष्टीरक्षक च्या गोदीमध्ये स्थिरावतोय आणि दरम्यान दुसऱ्या विकेटचं होतंय पतन. मोहरा मुन्ना पर बॅक टू द पॅव्हिलियन विथ डीसी. ऐन मोक्याच्या क्षणी मुन्नाचं माघारी जाणं किती महागात पडेल शिवांश स्पोर्ट्स ओसरगाव संघासाठी ते येणारा काळ ठरवेल. नवीन बॅटर सुयोग मैदानामध्ये येतोय. स्ट्रायकरांच्या दिशेने सुयोग, नॉन स्ट्रायकरांच्या दिशेने रुपी मोरे. सुयोग मालणकर स्ट्रायकरांच्या दिशेने. आणि आतापर्यंत सफल षटक जो आयकॉन खेळाडू आहे श्री क्षेत्रपालेश्वर कळसुली संघाचा, तो या मैदानावरती आपल्या अप्रतिम खेळाचा नजारा पेश करतोय. ओ हवेमध्ये चेंडू जातो, बघूया स्वतः विकेट किपरचे शर्थीचे प्रयत्न, मात्र चेंडू जातोय डी झोन मध्ये. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या होते 3 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. केवळ 3 धावा धावफलकावरती लागल्यात या पहिल्या षटकात. अतिशय सफल षटक अक्षयद्वारे फलंदाजीमध्ये देखील अप्रतिम कामगिरी या मैदानावरती अतिशय बहारदार खेळी साकारले अक्षय जाधवनं आपल्या संघासाठी. आणि श्री क्षेत्रपालेश्वर संघ मजबूत स्थितीत अर्थातच 48 धावांचा पल्ला या मैदानावरती गाठतोय. 48 धावांचा डोंगर या मैदानावरती रचतोय आणि तो डोंगर पार करण्यासाठी अर्थातच 49 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्याकरता शिवांश स्पोर्ट्स ओसरगाव संघाला. आणि विवेक भागीदारी होणं देखील महत्वाचं आहे. या मैदानावरती जर जिंकायचं असेल तर 2 खेळाडूंमध्ये समतोल साधावा लागेल, त्यांच्यामध्ये योग्य समन्वय साधावा लागेल. आणि जर हा समन्वय दिसला, त्यांच्यामध्ये योग्य भागीदारी झाली तर मात्र या सामन्यामध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करेल शिवांश स्पोर्ट्स. सन्माननीय डॉक्टर घाडीगावकर यांचं या ठिकाणी आगमन होतंय. स्पर्धेदरम्यान आदरणीय डॉक्टर घाडीगावकर यांचं आगमन होतंय. श्री भालचंद्र स्पोर्ट्स क्रिकेट संघ शिरवल यांच्या वतीनं आपले मनस्वी हार्दिक हार्दिक सुस्वागत. विनंती असेल आपण विचारपीठावरती स्थानापन्न व्हा. एकेरी धाव घेतल्या, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. आणि दरम्यान 2 धावांनी संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या 5 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पहिलं षटक अक्षय जाधवचं अतिशय यशस्वी षटक म्हणावं लागेल क्षेत्रपालेश्वर कळसुली संघाच्या वतीनं. आखूड टप्प्याचा चेंडू होता, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल यांचा कोणताही संपर्क नाहीये. विकेट किपर आपला सोपस्कार पूर्ण करतोय. आणि दरम्यान पहिल्या षटकाची होत्या समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या केवळ आणि केवळ 5 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. अर्थात राहिले शेवटचे 24 चेंडू. 4 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 24 चेंडू मध्ये जिंकण्याकरता अजूनही 44 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 44 धावा होतील का? काय होतं बघूयात दुसऱ्या षटकात. तोपर्यंत ऐकूयात डीजेचं संगीत. चोवीस चेंडू 44 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकर यांच्या दिशेने अजूनही रुपी मोरे या मैदानावरती तग धरून आहे आणि ते देखील करावं लागेल. शेवटच्या षटकापर्यंत जर रुपी मोरे या मैदानावरती राहिला तर कदाचित संकेत असतील या सामन्यामध्ये परतीचे शिवांश स्पोर्ट्स ओसरगाव संघासाठी. मात्र बघूया न्यू बॉलर संदेश गाडीचा पहिला चेंडू ब्लान्स केलाय. चेंडू जातोय स्क्वेअर वाईड स्क्वेअर लेगला. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या होते 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 6 धावा झाल्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 43 धावांची आवश्यकता आहे.
23 चेंडूचा महाथरार या मैदानावरती दुसरी क्वालिफायरची लढत जिंकत या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्याची संधी दोनही संघांना आहे. मात्र कोणता संघ संधीचं सोनं करतोय आणि कोणत्या संघाला 2027 ची वाट बघावी लागते याची निश्चिती करणारा हा सामना. डॉट निर्धाव चेंडू गल्ला जातोय. एकही धाव या चेंडूवरती मिळू शकत नाहीये. कमालीची गोलंदाजी पहिल्या षटकात आपण अक्षय जाधव कडून पाहिली आहे आणि दुसऱ्या षटकात तीच कामगिरी. पहिल्या चेंडूवरती सुरेख गोलंदाजी. हा चेंडू स्वीपचा प्रयत्न. एकच धाव या चेंडूवरती मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या बदलेल. धावसंख्या 7 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. संदेश घाडीगावकर आतापर्यंत 3 चेंडू हाताळतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव अर्थात डॉट गणला गेलाय आणि तिसऱ्या चेंडूवरती सिंगल. धावसंख्या 7 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आकुटप्याचा चेंडू होता. प्लान्स केला. चेंडू जातोय सिलिमिड ऑनच्या दिशेने वायडिशला. एकच धाव या चेंडूवरती मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. टार्गेट चेस करायचं आहे 49 धावांचं आणि आतापर्यंत दुसरं षटक सुरू आहे. दुसऱ्या षटकापर्यंत तरी फार काही करामत या मैदानावरती दाखवू शकला नाहीये शिवांश स्पोर्ट्स ओसरगावचा संघ. मात्र परती करावी लागेल. जर आपल्याला अंतिम फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल तर तो दमखम दाखवावा लागेल, तो जोश दाखवावा लागेल या मैदानावरती. पुन्हा एकदा संदेश घाडीगावकरी जंबोली मार्क. उचललाय. चेंडू जातोय. ओ शर्थीचे प्रयत्न चांगले होते मात्र झेल जमिनीला दान झालाय. थोडस फंबल त्या ठिकाणी होतंय. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये झालंय आणि दरम्यान धावसंख्येत देखील होतोय बदल. धावसंख्या 10 धावा धावफलकावरती लागते. 49 धावांचा पाठलाग करताना 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. बालचंद्र स्पोर्ट्स क्रिकेट संघ शिरवल आयोजित मर्यादित षटकांची ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आजचा शेवटचा दिवस आणि महाथरार अर्थातच दुसरा क्वालिफायरचा सामना. कोणता संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल याची निश्चिती करणारा हा सामना. सुरेख फटका. डीप लॉंग ऑफला चेंडू जातोय. फंबल होतोय फिल्डर कडून आणि एकेरी धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये देखील झालंय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न स्ट्रायकर यांच्या दिशेने झालाय मात्र 2 धावा मिळतील. 2 धावांनी संघाची धावसंख्या 12 धावा 2 षटकांची झाली आहे समाप्ती आणि 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस 49 धावांचा पाठलाग करताना शिवांश स्पोर्ट्स ओसरगाव संघ 12 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. राहिले शेवटची 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये आवश्यकता असेल 37 धावांची. अजूनही 3 षटकं बाकी आहेत. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 37 धावांची आवश्यकता आहे. बघूया विवेक हे लक्ष पार होईल का. पाहूया 3 षटकामध्ये काय होतंय. तोपर्यंत ऐकूया डीजेचं सुमधुर संगीत. अठरा चेंडूचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत जर फलंदाजीची कामगिरी पाहिली तर केवळ 12 धावा धावफलकावरती लागल्यात. त्या शिवांश स्पोर्ट्स ओसरगाव संघाच्या दुसरी क्वालिफायरची लढत आहे म्हणजे सेमीफायनलचा मुकाबला असं जरी आपण याला म्हटलं तरी वावगं ठरत नाहीये. कारण जो संघ जिंकेल तो थेट अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. यापूर्वीच या स्पर्धेचा पहिला क्वालिफायरचा सामना झाला होता. त्या सामन्यामध्ये विजय संपादन केला होता ज्यामध्ये बहारदार फलंदाजी साई ठाकूरची आपण पाहिली होती आणि साई ठाकूरच्या फलंदाजीच्या जोरावर साई स्पोर्ट्स हरकुळ बुद्रुक संघानं या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये यापूर्वीच प्रवेश केलाय आणि दुसरा कोणता संघ असेल याची निश्चिती करणारा हा दुसरा क्वालिफायरचा मुकाबला. वैयक्तिक दुसरं संघाच्या वतीनं तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मिस्टर आयकॉन अक्षय जाधव. हा टप्प्याचा चेंडू आहे. पुढे खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल यांचा संपर्क नाहीये. रुपी मोरीला बीट करतोय. पहिला चेंडू निर्धाव. पुढचा चेंडू अक्षय जाधवचा.
सुरेख फटका मिडविकेटच्या दिशेने घेतोय. वायडिशला एकच धाव या चेंडूवरती मिळते. एका धावेने स्ट्राईक होते. रोटेड धावसंख्या होत्या 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 13 धावा झाल्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक सुरू आहे. यानंतर अजून 2 षटकं बाकी असतील. मात्र रुपी मोरे या मैदानावरती अजून आहे, त्यामुळे आशा निश्चितपणे असेल शिवांश स्पोर्ट्स उसरगाव संघाला. आणि विपक्ष संघाचा विचार केला तर रुपी मोरेचं माघारी जाणं त्यांच्यासाठी खूप महत्वाचं असेल. पाहूया काटेकी टक्कर मैदानी जंग या शिरवळच्या मैदानावरती 2 संघाच्या दरम्यान. एका साईडनं शिवांश स्पोर्ट्स उसरगाव आणि टक्कर देताना पाहायला मिळेल बलाढ्य क्षेत्रपालेश्वर कळसुलीचा संघ. या चेंडूवरती देखील फलंदाज बीट झालाय. सुयोग मालनकरला चेंडू समजत नाहीये. निर्धाव चेंडूनं चेंडूची होते समाप्ती. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत अक्षय जाधवनं. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसऱ्या चेंडू निर्धाव डॉट. 15 चेंडू 36 धावांची गरज. हा चेंडू टोलवलाय. मिडॉनच्या दिशेनं चेंडू घेतोय. एकच धाव मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या होते 14 धावा. 14 धावा धप्पलकावरती लागतायत. अजूनही 14 चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकातले 4 चेंडू मागे पडले आहेत. रुपी मोरे इज ऑन स्ट्राईक. सुरेख चेंडू. वॉट बॉल. गोलंदाजी मधलं मिश्रण बघा आणि ह्याला म्हणतात अनुभव. ऐन मोक्याच्या क्षणी जर मला माझ्या संघाला विजयाच्या समीप न्यायचं असेल तर मला माझं कर्तव्य पार पाडावं लागेल आणि तेच कर्तव्य या मैदानावरती अतिशय यशस्वीरित्या पार पाडतोय अक्षय जाधव. पुन्हा एकदा आखोटब्याचा चेंडू होता. या सन्मानजनकरित्या खेळून काढलं रुपी मोरेने. सिंगल या चेंडूवरती घेतले. शेवटचा चेंडू होता. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न रुपी मोरेचा. पाहूया 3 षटकाची झाली समाप्ती आणि 3 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या 15 धावा 49 धावांचा पाठलाग करताना शिवांश स्पोर्ट्स ओसरगाव संघाची. राहिले शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता असेल अजूनही 34 धावांची. 12 चेंडू 34 धावा. मॅच इज ऑन. पाहूया कोणता संघ बाजी मारेल आणि या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. तोपर्यंत ऐकूया डीजेचं संगीत. खेळ बाकी आहे आणि 2 षटकामध्ये जिंकण्याकरता 34 धावांची आवश्यकता. सलग 3 षटकांसाठी या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय संदीप चव्हाण आणि कृष्णा चव्हाण यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे. 3 संधी आहे आणि या संधीचं सोनं जर या ठिकाणी झालं तर मात्र तुमचा संघ देखील या सामन्यात कमबॅक करेल. बघूया रुपी मोरेकडे ती क्षमता आहे आणि ती क्षमता या मैदानावरती या सिच्युएशनला सिद्ध करावी लागेल. सलग 3 विकेटसाठी देखील संधी आहे म्हणजे क्षेत्रपालेश्वरचे गोलंदाज अजून दडपणामध्ये आणू शकतील फलंदाजी करणाऱ्या संघाला. 12 चेंडू 34 धावांची आवश्यकता. कोणता संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल? शिरवल प्रीमियर लीग अर्थात SPL 2026 हा महाथरार या क्रिकेटच्या मैदानावरती अनेक तारे सितारे
पहिल्या दिवसापासून चमकताना आपण पाहिले. आज सायंकाळच्या सत्रात या स्पर्धेचा महाविजेता कोण असेल याची निश्चिती होईल. पुढचा चेंडू, सूर एक फटका, क्रॅकिंग स्ट्रोक, चेंडू जातोय मिड ऑफला, डीप लॉंग ऑफच्या दिशेनं ट्रॅव्हल होतोय, चेंडू फील्ड होतोय आणि चेंडूची परती होईपर्यंत मिळतात 2 धावा. 2 धावांनी संघाची धावसंख्या होते 17 धावा. 17 धावा झाल्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. राहिले शेवटचे 11 चेंडू बाकी आणि 11 चेंडू मध्ये 32 धावांची असेल आवश्यकता. 11 चेंडू 32 धावा होतील का की मग बाजी मारेल क्षेत्रपालेश्वर कळसुलीचा संघ? काय होतं या 11 चेंडू मध्ये बघूया. बॅट आणि बॉल यांचं ही जुगलबंदी, हे महायुद्ध, हे द्वंद्व आपल्याला पाहायला मिळतंय. सूर एक फटका, रुपी मोरेचा वॉल शॉट, चेंडू जातोय डीप सीमारेषा पार, येतोय हँडसम लाजवाब क्रॅकिंग षटकार 6 धावांकरता. या 6 धावांनी समीकरण येत आहे. आतापर्यंत 23 धावा धावफलकावरती लागल्या आहेत आणि आता मात्र राहिल्या शेवटचे 10 चेंडू. आणि मी मगाशीच म्हटलं होतं मित्रांनो की रुपी मोरे जोपर्यंत या मैदानावरती तग धरून आहे तोपर्यंत तुम्ही आशा अपेक्षा सोडू नका. दुसऱ्या साईडनं काटेकी टक्कर देताना या मैदानावरती क्षेत्रपालेश्वर कळसुलीचा संघ. बघूया बॅट आणि बॉल मधलं हे युद्ध कोणता संघ जिंकेल. राहिले शेवटचे 10 चेंडू आणि जिंकण्याकरता 26 धावांची आवश्यकता. रुपी मोरेचा स्ट्राईक, दुसरा फटका स्क्वेअरच्या दिशेने. बघूया काय होत आहे आणि या चेंडूवरती मात्र रुपी मोरेला माघारी परतावं लागेल. ऐन मोक्याच्या क्षणी तो मोहरा होतोय गारद आणि पुन्हा एकदा या सामन्यामध्ये होतोय कमबॅक क्षेत्रपालेश्वर कळसुली संघाचं. रुपी मोरे बॅक टू द पॅव्हिलियन विथ डीसी. काय अप्रतिम झेल त्या ठिकाणी सागरनं टिपलाय. अप्रतिम झेलच्या बराबर माघारी परतावं लागेल रुपी मोरेला. रुपी मोरे माघारी परतलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. 9 चेंडू 26 धावांची आवश्यकता आहे. पाहूया रुपी मोरेच्या त्या फटक्याची पुनरावृत्ती पुन्हा एकदा पाहायला मिळेल का की मग क्षेत्रपालेश्वरचे गोलंदाज कोणत्याही परिस्थितीत सामना सोडणार नाहीये याची निश्चिती देतील. बघूया काय होतंय. आखुटब्याचे चेंडू पुन्हा एकदा, चेंडू जाईल शॉर्ट फाईनला, शॉर्ट स्क्वेअरला चेंडू जातोय. 1 धाव तर मिळाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील होतोय सफल. आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या 25 धावा धावफलकावर. 8 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 8 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 24 धावांची गरज. 8 चेंडू 24 धावा म्हणजे 2 षटकार आपल्याला या सामन्यामध्ये कमबॅक करून देतील आणि ते 2 फटके वाचवावे लागतील क्षेत्रपालेश्वर कळसुली संघाला. बघूया काय होतंय. ओ लेक्सिकच्या बाहेर चेंडू, पंचांचा येतो वाईडचा इशारा. अतिरिक्त दबाव गोलंदाजावर. 1 धावेने संघाची धावसंख्या 26 धावा.
याचाच अर्थ अजूनही 8 चेंडू आणि 23 धावांची असेल आवश्यकता. 8 चेंडू 23 धावा करत शिवांश स्पोर्ट्स बाजी मारेल का किंवा क्षेत्र बालेश्वर कळसोली संघ या धावा वाचवत अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. पुण्याचा सूर्य फटका ओव्हर शॉट चेंडू जातोय निर्विकट सीमारेषा पार. ओव्हर शॉट चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. डीजे धावांनी संघाची धावसंख्या होते तब्बल 32 धावा धावफलकावर. समीकरण येत आहे 7 चेंडूचा खेळ बाकी आणि जिंकण्याकरता 17 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 17 धावा. वॉट अ मॅच. काय प्रेक्षणीय सामना सजला या मैदानावरती. कमालीची फलंदाजी. रुपी मोरेच्या नंतर आलेला फलंदाज प्रशांत कवडेच्या बॅटमधनं सीमारेषेच्या पलीकडे फटका पाहायला मिळाला 6 धावांसाठी. सात चेंडू 17 धावांची आवश्यकता. मी जसं म्हटलं होतं 2 मोठे फटके नितांत आवश्यक आहेत आणि हे 2 फटके वाचवावे लागतील क्षेत्र बालेश्वर कळसोली संघाला. गोलंदाजी तर आतापर्यंत सुरे झाली होती मात्र विनय सावंतच्या या षटकामध्ये तब्बल 2 षटकार पाहायला मिळाले आहेत. पुढचा चेंडू विनयचा. पुण्याचा फटका फसलाय की काय. सिलिमिड ऑफला चेंडू फील्ड केला जातो. ओ माय गॉड फंबल आणि चेंडू जमिनीला दान. फंबल झालाय. कॅच सुटलाय. ही कॅच सुटली आहे की विवेकी मॅच सुटली आहे हे काही वेळात समजेल. 1 धाव मात्र निश्चितपणे मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या 33 धावा. राहिले शेवटचे 6 चेंडू. एका षटकाचा महाथरार या मैदानावरती आणि कोणता संघ बाजी मारत या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल हे सांगणारे हे 6 चेंडू असतील. जोडले जा माझ्यासोबत शेवटच्या षटकात. तोपर्यंत ऐकूया डीजेचं संगीत. आणि जिंकण्याकरता आवश्यकता आहे अजूनही 16 धावांची. 6 चेंडू 16 धावा अर्थात 4 चौकार आपल्याला पेश करावे लागतील किंवा मग 2 षटकार 1 चौकार आपल्याला सामना विजय मिळवून देईल. आणि क्षेत्र बालेश्वर कळसोली संघाचा विचार केला तर आतापर्यंत जो संघ या मैदानावरती अतिशय बहारदार खेळ ज्या संघानं साकारलाय तो तरी या ऐन मोक्याच्या क्षणी हार मानेल असं वाटत नाहीये. क्षेत्र बालेश्वर कळसोली विपक्ष शिवांश स्पोर्ट्स ओसरगाव. काटेकी टक्कर ओसरगाव वर्सेस कळसोली. विकेटच्या हॅट्रिक साठी यस गोलंदाजानं जर विकेट घेतला डिफेंड केला तर तरी आधी गोलंदाजाने डिफेंड केला 16 धावा तर 500. ओके यस हा चेंडू सुरेख फटका. ओळखचा चेंडू जातो डिप्सवाला सीमारेषेच्या पलीकडे येतो. हँडसम लाजवाब क्रॅकिंग षटकार 6 धावांकरता. आणि जर बॅटरनं सामना संपवला बरोबर तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक संदीप चव्हाण यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आणि गोलंदाजानं जर मॅच काढली तर गोलंदाजासाठी देखील हे 500 रुपयाचे पारितोषिक असेल आदरणीय संदीप चव्हाण यांच्याकडनं. 5 चेंडू आणि आवश्यकता असेल अजून 10 धावांची. 5 चेंडू 10 धावांची गरज. काय सामना झालाय सागर. डोळ्याचं पारणं पेटणारा सामना. प्रेक्षणीय सामना. दर्जेदार सामना या शिरवल प्रीमियर लीगच्या निमित्तानं. 5 चेंडू 10 धावांचा महाथरार. आणि काय फलंदाजी करतोय हा फलंदाज बघा. प्रशांत कावडे आतापर्यंत 2 खडखडीत षटकार रुपे मोरे नंतर त्याच्या बॅटमधनं आपण पाहिल्यात. तोच हुकमी का या मैदानावरती आपल्या संघाला विजय मिळवून देईल का किंवा गोलंदाज विकास गावडे हा बी ठरेल. काय होतं बघूया.
5 चेंडू 10 धावांची गरज. सूर एक फटका, वडा शॉट, चेंडू जातोय स्क्वेअरलेगच्या दिशेने. एक धाव तर मिळाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील होतोय सफल. आणि 2 धावांनी तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने, मात्र नकार देईल बॅटर स्ट्रायकिंग एंडचा एक आवडे. आता मात्र समीकरण येत आहे. 4 चेंडूचा खेळ बाकी, जिंकण्याकरता 8 धावांची गरज. 4 चेंडू 8 धावा म्हणजे प्रति चेंडू वरती 2 धावांची गरज आहे. विवेक, सामना कुठे होता आणि सामना कुठे आलाय, म्हणजे रुपी मोरे, मी ज्याचा उल्लेख केला होता तो रुपी मोरे या सामन्यामध्ये कमबॅक करून दिलंय आणि त्यानंतर ती जबाबदारी पेलली आहे ती प्रशांत एकावडीने आपल्या खांद्यावरती. आणि आता मात्र समीकरण आलंय 4 चेंडू 8 धावांची गरज. दुसरा क्वालिफायरचा सामना, अर्थात जो संघ जिंकेल तो थेट अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी झुंज ही लढत या मैदानावरती आपण अनुभवतोय. 4 चेंडू 8 धावांची आवश्यकता. स्ट्रायकर यांच्या दिशेने बॅटर प्रशांत एकावडे. या सामन्यात जर आपल्या संघाला विजय मिळवून दिला तर तो हिरो ठरेल आणि विकास गावडेने विजय मिळवून दिला तर तो देखील हिरो ठरेल. हो, हा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकण्याचा प्रयत्न होता, बॅटमधला चेंडू मिस झालाय. निर्धाव चेंडू तर चेंडूची होते समाप्ती. 3 चेंडूचा खेळ बाकी आणि 8 धावांची असेल आवश्यकता. आणि पुन्हा एकदा बॅटर आणि बॉलर दोघांसाठी समान संधी. बॅटरनं जर सामना जिंकवला तर त्याला 500 रुपये मानकरी होण्याची संधी आहे आणि जर बॉलरनं हा सामना संपवला तर त्याला 500 रुपयाचं पारितोषिक आदरणीय संदीप चव्हाण यांच्याकडून मिळतंय. पुन्हा एकदा सूर एक चेंडू, वॉट अ बॉलिंग. आता मात्र 2 चेंडूवरती प्रेशर मध्ये पाहायला मिळालं प्रशांत एकावडे. आणि आता हे कमबॅक म्हणायचं का विवेक, हे बॉलरचं कमबॅक आहे का पाहूया. 2 चेंडू 8 धावांची गरज आहे आणि या 2 चेंडूवरती एखादा प्रहार बघायला मिळेल का, की मग आतापर्यंत विकास गावडे जसे 2 चेंडू सफलरित्या पूर्ण केले आहेत तसे 2 चेंडू पाहायला मिळतील का. शॉट आणि चेंडू जातो, माय गॉड, डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे येतो हँडसम लाजवाब षटकार ऐनवेळच्या क्षणी. आता मात्र समीकरण 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. 1 चेंडू 2 धावांची. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर होईल, दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर होईल. हा महत्वपूर्ण सामना आहे, त्यामुळे ऐन मोक्याच्या क्षणी मंडळानं हा डिसिजन घेतलाय. सेमीफायनलचा मुकाबला आहे. 1 चेंडू 2 धावांची गरज आहे. पाहूया या 2 धावा करत प्रशांत एकावडे आपल्या संघाला विजय मिळवून देईल का, की मग हा चेंडू निर्धाव टाकत विकास गावडे बाजी मारेल. कोण होईल हिरो आणि कोणाला मानावं लागेल, अर्थातच अपयश कोणाच्या पदरी पडेल हे पाहणं उत्सुक्याचं असेल. पाहूया 1 चेंडू 2 धावांचा महाथरार. शिरवल प्रीमियर लीगच्या अंतिम फेरीमध्ये कोण प्रवेश करेल हे बघूया. ओ, 1 धाव तर झाली आहे, बघूया दुसरी धाव होते का. ओ, दानसरकर यांच्या दिशेने प्रयत्न आणि पूर्ण होत आहेत. ओ माय गॉड, व्हॉट अ मॅच. काय सामना झालाय, डोळ्याचं पारणं पेटणारा सामना. जशा प्रकारचा अंतिम सामना व्हावा तशा प्रकारचा हा सेमीफायनलचा सामना झालाय आणि ज्याच्यामध्ये बाजी मारत या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय तो शिवांश स्पोर्ट्स ओसरगाव संघानं मात दिली आहे क्षेत्रपालेश्वर कळसोली संघाला. मनस्वी अभिनंदन शिवांश स्पोर्ट्स ओसरगाव. आणि या स्पर्धेत दाखल झाला त्याबद्दल
कळसोली संघ अर्थात क्षेत्रपालेश्वर कळसोली संघाचे देखील मनस्वी हार्दिक हार्दिक आभार. यानंतर मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर प्रशांत एकावडे इज द प्लेअर ऑफ द मॅच.